ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्य तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुस्तं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलगुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा दिगंबराये इबादता अवधूताये दिगंबराये इबादता अवधूताये इबादता दिगंबराये इबादता अवधूताये दिगंबराये इबादता अवधूताये इबादता दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबादता अवधूताये इबा दिगंबराये इबादता अवधूताये इबा दिगंबराये इबादता अवधूताये इबा दिगंबराये इबादता अवधूताये इबा सद्गुरु महाराज की जय आत्रे अनुसया माये की जय आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेवादात सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय आनंदेव दत्त स्मरास दोदिता आनंदेव दत्त स्मरास दोदिता आनंदेव दत्त स्मरास दोदिता आनंददेव दत्त स्मरास दोदिता त्यांच्या भगवंत जवळे उभा त्यांच्या भगवंत जवळी उभा त्यांच्या भगवंत जवळी उभा मग काय ऊने सुखाचा संसार मग काय ऊने सुखाचा संसार मग काय ऊने सुखाचा संसार भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगते भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगते भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगते भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगते दया क्षमा शांती वस्ती निरंतर दया क्षमा शांती वस्ती निरंतर दया क्षमा शांती वस्ती निरंतर जाती षडविकार षडरे पो जाती षडविकार षडरी पो जातील षडविकार षडरी पो अंतरे बाहेरे आनंद व्यापेला तरी बाहेरी आनंद व्यापीला अंतरी बाहेरी आनंद व्यापीला बाळगुरु बापूजीला सांगत से बाळगुरु बापूजीला सांगत से बाळगुरु बापूजीला सांगत से बाळगुरु बापूजीला सांगत से सद्गुरु महाराज की जय आत्रे अनुसया माये की जय
आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय बोलो जे सब साधु संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय बोलो जे सब साधु संतन की जय सर्वप्रथम सेवेला प्रारंभ करीत असताना ज्यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व विश्वाचं चालन पालन आणि स्वतः मालक असणाऱ्या जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला हे प्रज्ञानाचं भांडार प्राप्त झालं, प्रसाद प्राप्त झाला, अशा सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या पावन आणि पवित्र चरणाचं चरण तीर्थ प्राशन करून आमचे गुरुवर्य बाळगीर महाराज, गुरु यदुगीर महाराज, मठ संस्थान वडगुंपा माहूर त्यांच्यासोबतच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालत आहे असे गुरुवर्य समगिरीजी महाराज, गुरु जयगिरीजी महाराज, मठ संस्थान टाकळगाव नांदगाव या सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सृष्टीचं हित या जोपासणाऱ्या सृष्टीतील सर्व संत मंत ऋषीमुनी वैरागी संन्यासी यांच्या पावन पवित्र चरणी नतमस्तक होऊन आज मौजे इकळी मोर या पावन पवित्र नगरीमध्ये सेवेसाठी जी संधी प्राप्त झाली त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करीत आहे. सेवेला जरासा विलंब झाला. आज कार्यक्रमाचा सांगतेचा असणारा हा दिवस आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी महापूजेची मांडणी गुरुवर्य निरंगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. गावामध्ये गतवर्षी अतिशय उत्साहामध्ये या सृष्टीच्या मालकाचं या ठिकाणी असणारं आगमन झालं. मूर्ती स्थापना, कळस्थापना, अतिशय 7 दिवस सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रम झाला आणि त्याच अनुषंगानं याही वर्षी सुंदर अशा प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ज्या ज्या मंडळींनी या कार्यक्रमासाठी अतिशय श्रम घेत असतील, मार्गदर्शन करत असतील, त्या सर्वांना गुरु महाराजांचा सदैव अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच असणाऱ्या जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचरणी प्रार्थना करून सेवेला प्रारंभ करीत आहे. आपल्याला 1 तासाचा वेळ आहे. दिलेल्या वेळेमध्ये सेवा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, गावातील दिवसभर चालू असलेल्या कार्यक्रमामुळं या ठिकाणी असणारी सर्व मंडळी आजूबाजूला जरी असतील तरी कृपया आपण सर्वजण या ठिकाणी आलात तर या ठिकाणी सेवा अतिशय चांगल्या प्रकारची देण्याचा आमचा मानस राहील. सेवेला प्रारंभ करीत असताना आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्यांच्या भगवंत जवळी उभा, मग काय उनी सुखाचा संसार भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगती. या ठिकाणी 7ही दिवसामध्ये अतिशय नामांकित अशा प्रकारचे कीर्तनकार, गायनाचार्य, मर्दंगाचार्य, सर्व जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात गाजणारे सर्व लोकप्रिय मंडळी आपण बोलवले होता. त्यांच्याकडून खूप या चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त झालेले आहे. आणि मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, या सर्व संत मंडळींच्या नंतर शेवटी सेवा मला प्राप्त झाली आणि त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी जी सेवा आजपर्यंत करत आहोत. सर्व संत मंडळींचे कीर्तन सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी असणार, आपला सर्वांना मार्गदर्शन प्राप्त तर झालेलंच आहे. पण जी सेवा मला करता येईल त्या पद्धतीचा माझा प्रयत्न असेल, मानस असेल. आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्यांच्या भगवंत जवळी उभा, मग काय उणे सुखाचा संसार
भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगती. आपण या क्रमसृष्टीवर आल्यानंतर आपल्याला जो या ठिकाणी असणारा दिनचर्या चालत आहे, जे काही काम चालू आहे, या सर्व कामामध्ये ज्यांची कोणाची आपल्याला आवश्यकता असते किंवा ज्यांचं कोणाला आपल्याला या ठिकाणी असणारा साथ पाहिजे, असा असणारा मालक म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी प्राप्त झाल्यात किंवा ज्यांचा आम्हाला आजपर्यंत सहवास लाभला, त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही आनंद मालक हा सर्वस्व किंवा सर्वात पर अशा प्रकारचा आम्ही मानतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असताना विशेष सांगावं लागतं की ज्याचा त्याचा भाव वेगळा, ज्याची त्याची भक्ती वेगळी, ज्याचं त्याचं या ठिकाणी असणारा विश्वास वेगळा, पण सर्वात पर ज्याचा आसन आहे, त्यांचं जर आपण नामस्मरण केलं, त्यांचं जर चिंतन केलं, त्यांचे जे या ठिकाणी असणारा धावा केला, त्याच्याविषयी या ठिकाणी असणारा आपण एक पाऊल पुढे चाललो, तर नक्कीच या ठिकाणी असणारा तो मालक देखील आपल्यासाठी सदैव या ठिकाणी असणारा तत्परतेनं आपल्या जवळ येण्यासाठी तडपडत असतो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात महाराज. आजही अजून 2 दिवसानंतर आपल्याला जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांचं प्रगट दिन आहे आणि थोडा आवाज पारा. त्यांच्या प्रगट दिनानिमित्त किंवा प्रगट्याचं या ठिकाणी असणारं आपण सर्वजण अतिशय उत्साहात या ठिकाणी असणारं करतो. हे मालक चारी सृष्ट्या ओलांडून, चतुष्ट घाट ओलांडून ज्या ठिकाणी आले महाराज, त्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी सहज सोपं येणं झालेलं नाही. ज्या माऊलींच्या निमित्तानं मालक या कर्मसृष्टीला आलेत, बद्रिकाश्रमावर आलेत, आणि येत असताना तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवाचं हित व्हावं अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं साधन घेऊन आलेले आहेत महाराज. आपल्या सर्वांचं हितच व्हावं ही असणारी मालकाची अपेक्षा. अनुसया मातेच्या करस्थळावर जरी ते आलेले असले तरी आम्हा सर्वांच्या परी किंवा सर्वांच्या आसपास या ठिकाणी असणारं त्यांचं वास्तव्य आहे. निमित्त अनुसया माईचं लागलेलं आहे आणि अनुसया माईच्या निमित्तानं बद्रिकाश्रमावर ते आले आणि बद्रिकाश्रमावर तर येऊन या ठिकाणी असणारं तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवाचा उद्धार केला महाराज. फार मोठे कष्ट, 60,000 वर्षाची तपश्चर्या अनुसया माईला करावी लागली. अनुसया माईनं एक जरी हाक दिली असती तरी असणारे मालक अवघे क्षणामध्ये, काही क्षणामध्ये तिथं आलेले असते. कारण अनुसया माईचं पातिवर्तपण आणि तिची असणारी स्वतःच्या वरती विश्वास, मालकावरती विश्वास असणारा अतिशय दृढ होता. त्या दृढ विश्वासानं काही क्षणामध्ये त्या मालकाला आपलंसं केलं असतं, पण असं न करता आम्हाला काहीतरी त्यातून ज्ञान प्राप्त व्हावं, त्यातून आम्हाला काहीतरी प्राप्ती घडावी, आम्हाला काहीतरी बोध प्राप्त व्हावा, याच्यासाठी एक अंगुष्टी तपसृष्टी देवालय कष्टी अशा प्रकारचं या ठिकाणी असणाऱ्या त्या अनुसया माईनं एका अंगुष्ठावर 60,000 वर्षाची तपश्चर्या करावी लागली. 60,000 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये या ठिकाणी असणारं काय काय कष्ट झालेले असतील, काय काय त्रास सहन करावा लागला असेल महाराज. कारण हा त्रास जो सहन केलेले आहेत त्यावेळेसच्या ऋषीमुनी वैरागी संन्याशांनी केलेला असेल, संत जनांनी केलेला असेल, आणि आजही अनेक संत मंडळी या जगाचं कल्याण व्हावं याच्यासाठी रात्रंदिवस त्रस्त आहेत. ह्या संत मंडळींना त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या कुठल्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची गरज नाही, पण तुमचं आमचं काहीतरी हित व्हावं, ह्या संसारामध्ये पडलेल्या किंवा या प्रपंचामध्ये पडलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी हिताचा बोध करावा, याच्यासाठी या सगळ्या कार्याची असणारी खटाटोप आहे. आणि एवढी खटाटोप केल्यानंतर मात्र या ठिकाणी असणारं जर तुमचं आमचं हित होत नसल, आपलं जर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर नसल, तर नक्कीच या ठिकाणी असणारा आपण कुठेतरी चुकतो की काय असं आपण कधीच पाहिलं नाही. पाहणं गरजेचं आहे महाराज. कारण आपण अनेक या ठिकाणी असणार प्रत्येक ठिकाणी फिरलो, प्रत्येक ठिकाणी नाना प्रकारचा त्रास सहन केला, आणि आज कुठेतरी या ठिकाणी असणारं सुखाचं साधन म्हणून माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झाला. या माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपल्याला
अनेक गोष्टी या ठिकाणी असणारं शिकता येतात, साध्य करता येतात, आपलंसे करता येतात. आपल्याला सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, करावं काय, करू नये काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं या ठिकाणी असणाऱ्या परिपूर्णतेने जाणता येतात. एवढ्या सगळ्या गोष्टी जाणून देखील आपण अज्ञानपणाचं जर सोंग घेत असाल तर आपल्या एवढं या ठिकाणी असणारं नुकसान कोणीही करून घेत नाही महाराज. आपण सत्य या ठिकाणी असणारं जर जाणूनही असत्याची बाजू घेत असाल तर या ठिकाणी असणारं महाराज एका ठिकाणी सांगतात, नरतनु सापडली मृत्यू या भुवनी, डाव जिंकुनी का हरावे. आपल्याला मानवाचा जन्म सहज प्राप्त झाला नाही. सहज प्राप्त न झाल्यामुळं महाराज या ठिकाणी असणार आपल्याला चांगल्या गोष्टी सोपं नाही या ठिकाणी असणारे मिळणं, पण मिळाल्यात, मिळालून कळाल्यात, कळून जरी आपण या ठिकाणी असणारा अज्ञानपणाचं जर सोंग घेत असाल तर महाराज सांगितलेत की बाबा नरतनु सापडली या मृत्यू या भुवनी, डाव जिंकुनी का हरावे. बाप्पा तुझ्या हातामध्ये आता डाव आलेला आहे, तू योग्य दिशेने मार्गक्रमण करतायस, तुला सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आता मिळालेला डाव जर तुला हरत असेल, आता मिळालेल्या गोष्टी जर तू या ठिकाणी असणारा पूर्ण सोडून देत असतील तर मात्र या ठिकाणी असणारं तुला काय होईल, तर या तुझं खूप मोठं नुकसान होईल. मृत्यू लोकामध्ये सहाय्य करता तुझा गुरु दत्त राजा का विसरावे सांगितले. ज्यांनी आम्हाला सद्गुरू महाराजांनी एवढं सगळं ज्ञान प्राप्त करून दिलं, एवढं सगळं आम्हाला सहाय्यता केली, आम्हाला योग्य मार्ग दाखवलाय, आणि या योग्य मार्गाला येऊन जरी आम्ही या ठिकाणी असणार सत्यता जर जाणत नसाल, सत्यता जर आम्ही या ठिकाणी असणार सोडून देत असाल तर आमच्यासारखा या ठिकाणी असणारा नुकसान करून घेणारा कोणी नाही. एवढं सगळे सोहळे होतात आमच्या इथं. प्रत्येक जण या ठिकाणी असणार सतमार्गानं जाण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी या ठिकाणी असणार मार्गक्रमण करण्यासाठी धावपळ करत आहोत आपण सगळेजण. पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी असणारा आपल्याला सतमार्गाला गेल्यानंतर सुद्धा जर या ठिकाणी असणार आपल्याला योग्य तोच या ठिकाणी असणारा मार्ग सापडावा लागतो, आणि योग्य मार्ग सापडण्यासाठी योग्य तोच गुरु या ठिकाणी असणारा आपल्याला मिळावा लागतो. अनुसया माईनं आपल्या पतीवर विश्वास ठेवून नाना प्रकारचं कष्ट सहन करून, नाना प्रकारच्या लोकांच्या या ठिकाणी असणारं जे बोलणी सहन करून आपण मार्ग सोडलेला नाही महाराज. आपल्याला उद्याच्या या ठिकाणी असणाऱ्या होत असलेल्या त्या कार्यक्रमामध्ये बाळक्रीडा या असणाऱ्या ज्ञानप्रकाश या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं मांडणी करून ठेवलेली आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना ते कळून जातील. आपल्या झालेल्या मागल्या कीर्तनामध्ये तुम्हाला त्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील, किंवा या ठिकाणी असणार उद्या तुम्हाला ऐकायला मिळतील. नाना प्रकारचा त्रस अनुसया माईला असं या ठिकाणी असणार सहन करावा लागला, तरी देखील अनुसया माईनं कुठलंच या ठिकाणी असणार त्यांच्याविषयी द्वेष मच्छर या ठिकाणी असणार केली नाही. पण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मालगत प्रगट होऊन पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी विचारला त्यांना, अनुसया माईच्या पासून जेव्हा दूर गेले तेव्हा मात्र अनुसया माईनं विचार करू लागली, बापा मी या ठिकाणी असणार असं कोणतं काम केले की माझ्यापासून मालक दुरावल्या गेलेत. मी स्वतः तर कोणाचा या ठिकाणी असणार अनहित विचार करत नाही, मी कोणाचा ते या ठिकाणी असणार कोणाची निंदा करत नाही, कोणाविषयी द्वेष करत नाही, या गोष्टी तर मी करत नाही. मग दुसऱ्यानं करत असताना कदाचित माझ्या कानाने मी ऐकल्यात की काय, इथपर्यंत अनुसार माई विचार करत होती. आम्हाला सत्संग करायचा आहे, आम्हाला सतमार्ग करायचा आहे, योग्य मार्गाने आम्हाला मार्गक्रमण करायचं आहे, आणि एवढं करत असताना सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टीच्या अडचणी येतात. एवढा मोठा सोहळा करणं आता सोपं राहिलेलं नाही महाराज. युग कलियुग आहे. आर्थिक दृष्ट्या आपण कालच्याच कार्यक्रमात सांगलो, आर्थिक दृष्ट्या विज्ञानाच्या युगानं दृष्टीनं आपण खूप पुढे गेलेले आहोत. आपण मागल्या लोक या ठिकाणी असणार आपल्याला देणगी स्वरूपात भरपूर या ठिकाणी असणार देतीलही, पण या ठिकाणी येऊन नामस्मरण करणं, या ठिकाणचा सगळा आनंद लुटणं हा मात्र या ठिकाणी असणार थोडस अवघड चाललेलं आहे. कारण हा आनंद दुसरीकडे प्राप्त नाही महाराज. आपण कार्यक्रम कोणताही करा आपल्या गावामध्ये, कारण मी आजपासून येत नाही, आपला अगदी लहानपणापासून येतोय. या गावाशी आपली नाळ जुळलेली आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टींना माझी नाळ जुळलेली असल्यामुळं खूप लहानपणापासून मी इथे येतोय. या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचाही सप्ताह खूप चांगल्या प्रकारचा होतो. या ठिकाणचे वैष्णवजन सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी असणारा कार्यक्रम आयोजन करतात. सर्वजण लहान लेकरं या ठिकाणी असणारं गत वर्षी आम्ही पालखी इथे फिरत असताना पाहिलंय, किंवा या ठिकाणचा असणारा कीर्तनामध्ये सुद्धा पाहिलंय.
अतिशय लहान लहान लेकराला वळण या ठिकाणी असणारं तुमच्या वयोवृद्ध जे ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळालेले आहे. भेदभाव कुठल्याही गोष्टीचा करायचा नाही महाराज, कारण हा कार्यक्रम देखील तुमच्या सर्व गावकऱ्यांचा आहे. वैष्णव संप्रदायाचा होत असलेला कार्यक्रम देखील तुमच्या सर्व गावकऱ्यांचा आहे. प्रत्येक गावामध्ये सर्वांनी केलेले कार्य या ठिकाणी असणारं सिद्धीला जातं. बाहेरून येणाऱ्या माणसाला तुमच्या इथली एकता अखंडता, तुमच्या इथले ते विचार हेच घेऊन जात असतो महाराज. बाहेरून येणाऱ्या माणसाला दुसरं काही लागत नसतं, ह्याच गोष्टी इथून घेऊन जात असतात. त्यामुळं प्रत्येकाचं या ठिकाणी असणारं कार्य आहे, तुमचं सर्वांचं कार्य अतिशय अनमोल आहे. आणि होत असलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण साथ दिली त्या प्रकारचं या ठिकाणी असणारं सांगतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी ज्या प्रकारे सहकार्य केलंय, आपण भक्ती करत असताना नेमकी कोणाची करायलो हा विषय या ठिकाणी असणारा महत्वाचा नाही. मग त्यामध्ये कशासाठी करायलो हा असणारा विषय महत्वाचा आहे. आपण काय स्वार्थासाठी करायलो काय या ठिकाणी असणारा निस्वार्थपणाने करायलो. भक्तीचा विचार ज्यावेळेस तुमच्याकडे येईल, भक्ती ज्यावेळेस या ठिकाणी असणार तुम्ही विचार करत असताल, नवविद्या भक्ती सांगितलेले आहेत. प्रत्येक भक्तीमध्ये या ठिकाणी असणारा तुमचा स्वार्थाचा विचार करायला काय या ठिकाणी असणारा निस्वार्थपणे सेवा करायला. एवढं मोठं या ठिकाणी असणारं कार्यक्रमाचं आयोजन करत असताना निस्वार्थपणानं जो कोणी या ठिकाणी असणारं कार्य करत असेल त्याच्याविषयी त्या मालक असणारा तळमळ करतो. त्या मालकाला तुम्ही सांगा की न सांगा, तुम्ही सांगावंच अशा प्रकारचं नाही. तुम्ही न सांगता सुद्धा त्या मालकाला तुमची गोष्टी या ठिकाणी असणारे तळमळ तिथपर्यंत पोहोचल्या जाते. आपण कुठल्या या ठिकाणी असणाऱ्या बॅनरला आहोत का, कुठल्या पॉम्पलेटला आहोत का, कुठल्या गोष्टीला आहोत का, लोकांच्या समोर आहोत का, ही गोष्ट महत्वाची नाही. आपण करत असलेले कार्याची नोंद त्या ठिकाणी झाली ज्या ठिकाणी असणाऱ्या परमार्गाची गोष्ट आहे, किंवा ज्या ठिकाणी आपली लेखणी लिहिल्या जाते, आपलं पाप पुण्य ज्या ठिकाणी लिहिल्या चाललंय तिथं तुमच्या गोष्टीची या ठिकाणी असणारी नोंद असली पाहिजे. पाप पुण्याच्या पलीकडे या ठिकाणी असणारं तुम्हाला जायचं आहे तरच कुठे या ठिकाणी असणारा तो सह्याद्रीगिरीचा मालक तुम्हाला आपलं सहाय्य करून घेणार आहे महाराज. कारण आपलं हित व्हावं तुमच्यासाठी असणारा तो आजही तिथं आसन घालून बसलेला आहे. सह्याद्री पर्वती वटवृक्षाटाई बाळ गुरु आई भेट दिली, करुणी अंगीकार शेजारी बसुनी निज नाम देऊन सुखी केले म्हणले. आजही त्या सह्याद्रीगिरी पर्वताला ते मालक तुमची भेट घेण्यासाठी, तुम्हाला ज्ञान अमृत पाजवण्यासाठी, तुम्हाला आपलंसं करण्यासाठी, तुमचं कार्य या ठिकाणी असणाऱ्या सिद्धीला नेण्यासाठी त्या सह्याद्रीगिरीला बसून आहेत. निमित्त मात्र या ठिकाणी असणाऱ्या अशा या ठिकाणी असणाऱ्या साधू संतांच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. या साधू संतांची तळमळ आहे. आपण समगिरीजी महाराज यांचा जर विचार केला तर अनेक या ठिकाणी असणारे मठ संस्थान आहेत. प्रत्येक मठ संस्थानाला अन्नदान, नामस्मरण, सप्ते, यक्के, महापूजा, छोटीशी महापूजेचा विचारच करत नाहीत महाराज. मोठी महापूजा घालावं, सगळ्याला एकत्रित यावं, नामस्मरणाची गोडी लावावी, अशा प्रकारचा त्यांचा निजध्यास असतो. दत्त जयंती असो किंवा मोठमोठे या ठिकाणी असणाऱ्या त्या सह्याद्रीगिरीला होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून अन्नदानाचं या ठिकाणी असणारा सहभाग असतो. तुमच्या आमच्याकडून मिळालेला एक एक पैसा, एक एक या ठिकाणी असणारा रुपया तिथं नेऊन या ठिकाणी असणारा अन्नदानाच्या स्वरूपात ते तिथपर्यंत देतात. कदाचित तुम्हा आम्हाला ज्या गोष्टी घडत नाहीत, ज्या गोष्टी तुम्हा आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या इथून आपण त्या सह्याद्रीगिरीला किंवा साधू संतांच्या मुखामध्ये नेऊन अन्नदान या ठिकाणी असणारं टाकू शकत नाहीत, मात्र अशाच काहीतरी स्वरूपातून, अशाच साधू संतांच्या संगतीतून हे कार्य आपलं सिद्धीला जात असतं. मग या सर्व कार्यक्रमामध्ये आपण दान देणगी देऊन या ठिकाणी असणारं समाविष्ट झालं तर असणारं आपल्याकडून कळत न कळत कधी या ठिकाणी असणारा अपराध झालेला असेल, कधी कळत न कळत आपल्याकडून कुठलं पाप झालं असेल, आपल्याकडून कुठली गोष्टी उणीव झाली असेल तर या ठिकाणी असणारं या निमित्तानं आपलं सगळं पाप धुतल्या जाऊ शकतं. एवढं सोपं असणारं साधन आपल्याला सांगून दिलेलं आहे महाराज. साधन साधा ह्याची दोन, नामस्मरण आणि अन्नदान या दोन गोष्टी तुम्हाला आमच्याकडे सोप्या आणि सरळ आणून दिलेल्या आहेत. याचा सदुपयोग आम्हाला घ्यायला पाहिजे. या सदुपयोगातून या ठिकाणी असणारं आम्हाला हे कार्य सिद्धीला न्यायला पाहिजे. या गोष्टीसाठीच या ठिकाणी असणारं संता मंताची तळमळ होती, साधू संतांची तुमच्या आमच्यापर्यंत आणून देण्याची असणारी तळमळ होती. खूप चांगल्या प्रकारचं साह्य या ठिकाणी असणारं करून दिलेलं होतं. तरी देखील आम्ही या ठिकाणी असणारा अडमार्ग करत असेल, अडमार्गानं जात असेल तर मात्र या ठिकाणी असणारा आता काही उपयोग नाही. का तर संताची संगत सुख करी संसारी, वाया येरजारी शिनू नको, अशा प्रकारचं सांगितलं. इथं आल्यानंतर बाबा त्यांची संगत या ठिकाणी असणारं भेटली. 9 मास या ठिकाणी असणारा आपल्याला गर्भाचा त्रास सहन करावा लागला आणि 9 मास गर्भाचा त्रास सहन करून देखील या ठिकाणी असणाऱ्या त्या मालकाला दया आली.
आणि मालकाला दया आल्यानंतर तुम्हा आम्हाला त्या गर्भातून बाहेर काढलं आणि या असणाऱ्या कर्मसृष्टीला आणून सोडलं. सांगितलंय की बापा इथं गेल्यानंतर तुला सगळ्या गोष्टीची सुख सोयी मिळेल, सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी साधन मिळेल, तुला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त होतील. पण काय करायचं आहे? फक्त तुला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाने या सगळ्या गोष्टी साध्य होतात. नामस्मरणानं या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं तुला हित प्राप्त होऊ शकतं. मग आपण ती फक्त एक नामस्मरण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणारा साध्य करायलोत आणि नामस्मरण हा असणारा मुख्य मेन हेतू असणारा सोडून द्यायलोत. नामस्मरणानंच या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. नामस्मरणानं सगळ्या गोष्टी आपल्याला सहाय्य करता येतात. मग ह्या गोष्टीसाठी या ठिकाणी असणाऱ्या बाळगिरी महाराजांना बापूजी पाटलांना आपल्या जवळ घेऊन सांगितलंय, आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्यांच्या भगवंत जवळ उभा. कोण कोणाच्या असणारे आमचं जर या ठिकाणी असणारं आपल्याला हित साधून घ्यायचं असेल तर तुझ्या जवळ असणारा तो आनंद मालक सदा सर्व काळ तुझा पाठीराखा म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहील. मग तुला काय या ठिकाणी असणार इतरत्र कुठं भटकंती करायची गरज नाही. जे कार्य तुझ्याकडे आहे, ज्या कार्यामध्ये तू समाविष्ट आहेस, जे कार्य तू करत आहेस, त्या प्रत्येक कार्यामध्ये जीव तोडून काम करायचं. मात्र नामस्मरण मात्र अखंडित करायचं. नामस्मरणामध्ये या ठिकाणी असणारा वेळ घालू नको. नामस्मरणातच या ठिकाणी असणारं तुझं जीवन या ठिकाणी असणारं करतात कर. इतरत्र या ठिकाणी असणारा वेळ घालू नको. कारण हा संसार या ठिकाणी असणारं एवढं अवघड आहे. तुला या कर्मश्रेष्ठीवर आल्यावर प्रपंच असणारा प्रपंचामध्ये तू पडलास, मात्र या ठिकाणी असणाऱ्या या प्रपंचामध्ये पडलास जरी तरी या ठिकाणी असणारा तुला सहाय्य करण्यासाठी हा मालक इथं आलेला आहे. प्रपंचाचं या ठिकाणी असणारं साधन साधत असताना सांगतात, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय. महाराज बाळगिरी महाराजांनी बापूजी पाटलांना सांगितलं या दोन्ही गोष्टी तुला साध्य करता येतील. मग नेमकं कसं करावं असा असणारा विचार ज्या वेळेस बापूजी पाटलांनी मांडला तेव्हा सांगितलंय, बाबा ह्या दोन्ही गोष्टी तुला साध्य करायचं असेल तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलेत, वत्स जैसे धेनुस पाडस हरणीस तैसा करी ध्यास निज नामाचा म्हणले. कसं करावं लागल तर ज्याप्रमाणे या ठिकाणी असणार वत्स जसे धेनुस या ठिकाणी असणार गायीच्या कडे ज्यावेळेस जात असताना त्या वासराला ज्या प्रकारची या ठिकाणी असणारी ओढ लागते, तिकडे जाण्यासाठी धडपड लागते, कारण ते आपल्याला मिळालंच पाहिजे आणि जोपर्यंत स्तनपान होणार नाही तोपर्यंत माझी तृप्ती होणार नाही असं त्या वासराला वाटते, त्या वत्साला वाटते. त्या प्रकारचा ध्यास तुला लावावा लागेल. म्हणले बाप्पा तुला या ठिकाणी असणार या कर्मश्रेष्ठीवर आल्यानंतर तुझ्या माग ज्या गोष्टी लागल्यात, नको त्या गोष्टी तुझ्या पाठी माग लागल्यात. तुझ्या माग या ठिकाणी असणार ह्या लोकांचा भडीमार तुझ्या माग लागलाय. हे लोक या ठिकाणी असणार रात्रंदिवस तुला त्रास द्यायलेत आणि एवढे रात्रंदिवस त्रास देणाऱ्या लोकांचा पासून तुला मुक्तता करण्यासाठी हे साधन सांगितलंय. म्हणले कुठलं सांगितलंय? वत्स जैसे धेनुस पाडस हारणीस तैसा करी ध्यास निजनामाचा. म्हणलं हा निजनामाचा ध्यास तुला काय करावं लागल? सदा सर्व काळ करावा लागल. अहोरात्र या ठिकाणी असणारं नामस्मरण करावं लागल. नामस्मरणानं नाना प्रकारचं या ठिकाणी असणारं तुला साधन प्राप्त होते, नाना प्रकारची सिद्धी प्राप्त होऊ शकते. सगळ्या गोष्टी तुला या ठिकाणी असणार आपल्याशा होऊ शकतात. बाकीच्या ज्या लोकांचा तुझ्याकडे असणारा रोष आहे, ज्या लोकांचा तुला त्रास आहे, त्या लोकांपासून तुला या ठिकाणी असणारं मुक्ती प्राप्त होऊ शकते. मग हे सगळं करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी साध्य करत असताना मग काय करावं लागेल तर या ठिकाणी असणारं सांगतात, बाप्पा भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगती म्हणलंय. ह्या काय करतात? तुझ्या दारात येतात आणि या दारात येऊन या ठिकाणी असणारा तुला जी पाहिजे ती प्राप्त होते. ज्या मुक्तीसाठी तुला या ठिकाणी असणारा तळमळ चालली, ज्या मुक्तीसाठी तुझी या ठिकाणी असणारा अहोरात्र या ठिकाणी असणारा तळमळ आहे, समीपता सलोकता संयोजता अशा प्रकारचा या ठिकाणी असणारा ज्या मुक्त्या आहेत या सगळ्या मुक्त्याचा पासून या ठिकाणी असणारा तुला प्राप्ती होऊ शकते. मात्र काय करावं लागल? हाच असणारा एक साधन नामस्मरणाचा धडा तुला या ठिकाणी असणारा अखंडित ठेवावा लागेल. प्रत्येक गुरुपाशी या ठिकाणी असणारा मंत्र वेगळा नाही महाराज. आपण नामस्मरणाचा या ठिकाणी असणारा जेव्हा ध्यास लावतो, नामस्मरणाची ज्या ठिकाणी असणारी धुनी लावतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी असणारे आपले पाप या ठिकाणी असणारे जळून खाक होतात. मग आजपर्यंत या ठिकाणी असणारं 83,99,999 एवढे येऊनी फिरत आपण आलो. मग या प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला हित व्हायला पाहिजे होतं का नाही? तिथं आमचं हित झालं नाही आणि इथं या ठिकाणी असणाऱ्या हिताच्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी कोणीतरी अवतार या ठिकाणी असणारा आलेला आहे. बाळगीर महाराज सटक्या शहादत्ताचा अवतार सखा माझा बाळगीर अशा प्रकारचा या ठिकाणी असणारा तो अवतार या कर्मसृष्टीवर आला.
त्यांनी नाना प्रकारचे कष्ट झेलले, नाना प्रकारचा त्रास त्यांनी सहन केला, नाना प्रकारच्या या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या बोलण्यात सहन केल्या. नवे नवे तर रानावनात गिरीकंदरी या ठिकाणी असणारं राहावं लागलं. कुणासाठी महाराज, कुणासाठी हे सगळं केलेले आहे? तुमच्या आमच्यासाठी. या बुडो तसे जन पहा तसे डोळा, म्हणून कळवळा येत असे. तुमचा आमचा कळवळा त्या असणाऱ्या मालकाला आलेला आहे. या संत मंडळीला असणारा तुमचा आमचा कळवळा आला म्हणून त्यांना इथे यावं लागलं. या राहेर सारख्या पावन आणि पवित्र क्षेत्रामध्ये त्यांचा अवतार झाला. तुमच्या आमच्यापासून अगदी जवळ असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांचा असणारा अवतार झाला. मात्र आज अशी आमची फसगत होते की आम्हाला या ठिकाणी असणार आपल्या जवळ असलेल्या साधू संतांचं या ठिकाणी असणार जोपर्यंत त्यांचा कुठला चमत्कार दिसणार नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या त्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत किंवा या ठिकाणी असणाऱ्या त्या गोष्टीकडे आमचं लक्ष जात नाही. कलियुगामध्ये असणारा जिथं चमत्कार आहे तिथंच नमस्कार झालेला आहे. मात्र सत्यता अशी आहे महाराज, चमत्कार दाखवणाऱ्या लोकांपाशी या ठिकाणी असणारं हित होऊ शकत नाही. कारण त्या गोष्टींना त्यांना त्यांचं तेवढं पोट भरते, मात्र तुमचं पोट भरवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्यांच्याकडे प्राप्त होऊ शकत नाही. असं असणाऱ्या त्या, कारण आज या ठिकाणी असणाऱ्या कलियुगामध्ये अनेक या ठिकाणी असणारं जिथं पाहिलं तिथं नाना प्रकारचं या ठिकाणी असणारं आपापल्या पद्धतीनं कार्य चालू आहे. पण सत्यता जगापुढे मांडावं किंवा या ठिकाणी असणारं त्यांचं जगाचंच हित व्हावं याच्यासाठी काही क्वचितच संत मंडळी धडपडत आहेत. त्यांना वाटायले की बाबा या असणाऱ्या अज्ञानी जीवाला आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, आपण त्या पद्धतीने या ठिकाणी असणाऱ्या त्यांना सहाय्यता केली पाहिजे. आणि ह्या गोष्टी करण्यासाठीच अशाच या ठिकाणी असणारे साधू संतांनी अहोरात्र कष्ट करत आहेत. एवढे कष्ट केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी असणारं तुमच्या आमच्यासारख्या असं या ठिकाणी असणाऱ्या भक्तांच्या जीवावर हे सगळं कार्य चालतंय. कारण भक्तांना या ठिकाणी असणाऱ्या संतांना काही लागत नाही बाकीच्या गोष्टी. तुमचं सर्वांचं सहकार्य झाल्यावर अशा कित्येक सप्त्याचं त्यांचं नियोजन होऊ शकतं. कारण सप्ताह करायचं म्हणजे या ठिकाणी असणारं एक 7 दिवस करायचं, त्याच्यानंतर स्थगिती द्यायची असं काही नसतं. 7 दिवस गत वर्षी जे आपण कार्य केलंय त्या कार्याची या ठिकाणी असणारी पुनरावृत्ती, आपण काय केलंय, काय करायचं शिल्लक राहिलंय किंवा काय या ठिकाणी असणारं कुठपर्यंत आपण त्या ज्या मंडळींनी गुरु केलेला आहे त्यांचं या ठिकाणी असणारं कार्य किती कुठपर्यंत नामामध्ये ते असणारे तल्लीन आहेत, कुठपर्यंत नामस्मरण करायलेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुन्हा सप्ते एक्के महापूजा या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि इथं आल्यानंतर आपण गुरुपाशी गेल्यानंतर आपलं जे गुह्य ज्ञान आहे ते गुरुकडून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं. याच ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा सार विचार अशा या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथाचं निरूपण झालेले आहे. सार विचार गुह्य ज्ञान सांगितले रे यदुशी जाण, मग का हो आता विसरून जाता. अशा प्रकारचं या ठिकाणी असणारा आम्हाला सांगताना तुम्हाला का विसर पडालाय, अशा प्रकारचं भक्ताचं असणाऱ्या त्या गुरु महाराजांकडे या ठिकाणी असणारी विनंती चाललेली होती. सार विचारासारखं गुह्य ज्ञान तुम्ही यदुराजाला सांगितलंय, यदुराजाचा असा असणार एकच असा होता का? आम्हाला ते सार विचार सहाय्य करायचं किंवा ते सार विचार आम्हाला प्राप्त करायचा अधिकार नाही का? अशा प्रकारचं काही असणाऱ्या गुरुभक्तांचा विचार होता. त्यांच्यासाठी काही आगळं वेगळं काही या ठिकाणी असणारं साधन आहे का? साधन दुसरं काही नाही महाराज, जे तुमच्याकडे असणारं मन अतिशय निर्मळ पाहिजे. या असणारा मनाची या ठिकाणी असणारी अतिशय शुद्धता पाहिजे. शुद्ध भाव शुद्ध चित्त करुणी या मन, तव पदाची आस धरुणी वंदीन चरण. अशा प्रकारचं शुद्ध भावना जर तुमच्या झाल्या, शुद्ध भावनेतून तुम्हाला असणाऱ्या त्या गुरु महाराजांचा जो काही प्रसाद आलेला आहे तो प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचता आपोआपच होतो. आपण ज्यांच्या संगतीत या ठिकाणी असणारे गेल्यानंतर त्यांचं ज्ञान तुमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचून जातं. कारण ती असणारी माता या ठिकाणी असणारी असते महाराज. गुरु म्हणजे आईचं स्वरूप असतं आणि आईला आपल्या लेकरांचं हित व्हावं हीच असणारी त्यांची अपेक्षा असते. गुरु माय माय माझी प्रेमाचा पाना पाजी. आणि त्या गुरु महाराजांचं या ठिकाणी असणार जे नामस्मरण किंवा गुरु महाराजांचं ज्या ठिकाणी असणारे तुमच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन आहे अतिशय शुद्ध असते. आपण आईकडे जात असताना शुद्धतेने चालू काय हा असणार आपल्याला विचार पाहिजे. आपण आईनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट या ठिकाणी असणार आत्मसात केली का? गुरु महाराजांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी असणार तिथपर्यंत या ठिकाणी असणार आपल्याशी केलेत काय? आपण फक्त गुरु केलं म्हणजे आपलं हित झालं काय? अशा प्रकारचं होऊ शकत नाही महाराज. गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक या ठिकाणी असणार ज्या गोष्टी आहेत
त्या तितक्याच तंतोतंत पाळल्या पाहिजे. आपण अनेक वेळा आपल्याला झालेला आजार, एखादा आपल्याला आजार झाला आणि त्यावरची आपण औषधी घेतली म्हणजे या ठिकाणी असणारा तो आजार आपला बरा होत नाही. मोक्ष सिद्धांतामध्ये अतिशय सुंदर सांगितलंय, त्या आजारापेक्षा तुमचं पथ्य असणारे अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही पथ्य पाळणार नाही त्याच्यावर तुम्हाला किती भारीचं औषध दिलं, किती गुणकारी औषध दिलं तर ते औषध तुम्हाला काम करत नाही. त्यासाठी पथ्य अतिशय महत्वाचं आहे. मग तुम्हाला दिलेलं ज्ञान अमृत जे गुरु महाराजांनी दिलंय ते आपण प्राशन करत असताना, नामस्मरण करत असताना त्यांनी सांगितलेली एक एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी असणारा तितकीच तंतोतंत पाळली पाहिजे. आपण करत असलेल्या गोष्टी या ठिकाणी असणाऱ्या जगापर्यंत पोहोचायच्या आहेत. त्या बाळगीर महाराजांनी बापूजी पाटलांना सांगितलं, जगमित्र मारुती पाटलाला सांगितलं, नवे नवे तुमच्या आमच्या सारख्या अनेक भक्तांपर्यंत आणून पोहोचत केलं. आता अशा असणाऱ्या साधू मंडळींचं या ठिकाणी असणारं कार्य तुमच्या आमच्या पर्यंत आणून पोहोचल्यानंतर तुमचं आमचं कार्य आहे की आपल्या पुढे काय येणाऱ्या जे लहान मुलं आहेत, जे असणारे पुढे येणारी पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आमचं आहे. काही गोष्टी आम्हालाही कळत नाहीत महाराज, कारण एवढं या ठिकाणी असणाऱ्या सिद्धांताच्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत. जे सिद्धांताच्या गोष्टी जगापर्यंत मांडत असताना अनेक एक एक ओवीतला एक एक शब्द, एक एक चरण तर सोडा पण एक एक शब्द एवढा असणारा अतिशय एवढा गहन आहे की या ठिकाणी असणारा साध्या सोप्या माणसाला ते असणाऱ्या सुटत नाहीत. आपल्याला कुणाचं टीकास्त्र करायचं नाही, कुणाविषयी काही म्हणायचं नाही, मात्र अतिशय गहन म्हणजे गहन एक एक शब्द या ठिकाणी असणार. आणि तो ज्याला आत्मसात झाला, ज्यानं ते आत्मसात केलंय, ज्यांनी त्याने प्राशन केलंय, तो मात्र सिद्धीला गेल्याशिवाय राहू शकत नाही. कारण माझे अवगुण पाहता त्रिगुणासाकडे सर्वांगी पापीस पाप जडले चोईकडे, आता कृपा सिंधू मजला पावणेवाडे तुझवीन कोण पुरविले या दासाचे कोडे. माझ्याकडे अवगुणाचा एवढा साठा झालेला आहे, माझे अवगुण पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असणारं मला आपलंसं करावं वाटत नाही. तुम्ही आम्हाला आपलंसं करणार नाही, मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे तुम्ही आपल्याला आपलंसं करू शकत नाही. पण तुम्ही तुमचं लेकरू म्हणून मी तुमच्या जवळ आलोय. तुमच्याकडे येत असताना तुम्ही आई आणि मी लेकरू म्हणून तुमच्या जवळ आलोय, त्या अर्थी तुम्ही मला दूर लुटू शकत नाही. दयेचे सागर म्हणून आलो तुम्हा शरणम सांगितलंय. तुम्ही कोण आहात तर दयेचे सागर आहात महाराज. आणि दयेचे सागर ज्या अर्थी तुम्ही आहात त्या अर्थी या ठिकाणी असणारा आमचे जे अपराध आहेत, अपराध माझे भरपूर झालेले आहेत आणि या अपराधाला तुम्हीच फक्त एकच या ठिकाणी असणारं तारून नेऊ शकता. आम्हाला या कर्मश्रेष्ठीमध्ये किंवा या असणाऱ्या मायाजाळामध्ये आम्ही जे पडलो, आम्हाला जे अष्टफास पडलेत, नाना प्रकारच्या व्याधी आमच्याकडे आलेल्या आहेत, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार यांचा आमच्यावर नाना प्रकारचा भडीमार चालू झालेला आहे. आम्ही एखादं कार्य करावं म्हणून पुढे चाललं तर लोक आम्हाला मागे ओढतात. दोष लोकांचा नाही, आपण लोकांना कोणाला दोषी ठेवायचं नाही. आपल्या मनाची निश्चितता झाली काय, आपल्या मनाची दृढता झाली काय, आपला त्या गुरु महाराजांच्या विषयी विश्वास पक्का झालेला आहे का, ही गोष्ट आपण आपल्या मनाला या ठिकाणी असणाऱ्या परिपूर्णतेने विचार करणं गरजेचं आहे. आपण जात असताना अनेक लोकांचं या ठिकाणी असणारं नाना प्रकारचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतील. तिथं जात असताना त्यांचा विचार आपण करायचा नाही, आपण आपला विचार करायचा आहे की आपल्याला त्या मंदिराकडे जायचं आहे काय, त्या दृष्टीकडे आपल्याला जायचं आहे का, ती गोष्ट आम्हाला साध्य करायची आहे काय. आणि ज्या अर्थी ते आपल्याला आपण हरिपाठाला जाऊ, आनंद पाठाला जाऊ, कुठेही जाऊ, या ठिकाणी असणार मागे जो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतील त्याच्याकडे आपण लक्ष देणार नाही. आपण पुढे जाणार आहोत, बोलत आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन जर आपण पुढे गेलं तर नाना प्रकारचे व्यासपीठ तुम्हाला मिळून जातील. बाकीच्या या ठिकाणी असणाऱ्या लोकांना ते स्वतः सुधरत नाहीत आणि कोणाला सुधरू देत नाहीत. ही तुमच्या आमची आजची गत नाही महाराज. यानं या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टीला तेव्हापासून आहे, जेव्हापासून बाळगीर महाराज झाले. बाळगीर महाराजच नाही तर या ठिकाणी असणाऱ्या माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, जे मोठे मोठे संत होऊन गेले, त्या सर्व संतांना त्रास अतिशय सहन करावा लागला. त्यांनी त्रास सहन केला म्हणून तरी काय आम्हाला आज या ठिकाणी असणाऱ्या सुखाची प्राप्ती झाली. अशा असणाऱ्या महान मंदिराच्या पुढे या ठिकाणी असणारं नतमस्तक होता यायले, अशा असणाऱ्या मूर्त्या बसून आपल्याला काहीतरी नामस्मरण करता यायले. जर तेव्हा या ठिकाणी असणाऱ्या त्या साधू संतांना जर त्रास आम्हाला काय करायचा आहे म्हणून जर ते घरात बसले असते तर आपल्याला ह्या असणाऱ्या गोष्टी आज आपल्याला करता आल्या नसत्या. मग या ठिकाणी असणारं तेवढं सगळं करत असताना आपल्याला नाना प्रकारचं या ठिकाणी असणारं गुणगान या ठिकाणी असणारं गात असताना प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग असतील, वेगवेगळे विचार असतील, पण सगळ्याला या ठिकाणी असणारं जीवनमुक्तीचा हा एकच या ठिकाणी असणारा मार्ग आपल्याला करायचा आहे किंवा जीवनमुक्त व्हायचं आहे. मग मुक्त होत असताना या ठिकाणी असणारा परत या 84चा फेरा पडू नये बापा, ही असणारी तुमची आमची तळमळ आहे.
84च्या फेऱ्यामध्ये परत यावं लागू नये, परत ही असणारी सगळी जी असणारी आजपर्यंत केलेला त्रास सहन जे आपण सहन केलो तो परत आपला सहन करावा लागू नये, हे आमची असणारी तुमची आमची अपेक्षा आहे. मग तुमच्या आमच्या अपेक्षेला या ठिकाणी असणारं गुरु महाराजांचं देखील तेवढंच साह्य आहे. मग त्यांचं या ठिकाणी असणारे विचार काही वेगळे आहेत का? नाना कोणाला वेगळे वेगळे सांगितलेत का? एखाद्या भक्ताला आपल्या जवळ आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या गोष्टी कोण्या भक्ताला वेगळ्या गोष्टी अशा सांगितलेत काय? तसं नसतं महाराज. ज्याप्रमाणे एखादा वृक्ष त्याच्या झाडाखाली असणारा कुऱ्हाड घेऊन तोडणारा जाऊ की त्याला पाणी टाकणारा जाऊ, कोणीही जाऊ, मग त्याला जशा प्रकारची शीतळ अशी असणारी छाया देते, सावली देते, त्याच प्रकारचा असणारा गुरु महाराजांचं असतं महाराज. त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक भक्त तितक्याच पद्धतीने त्यांनी त्या भक्ताकडे पाहतात. माय असं करू नका, कारण या ठिकाणी असणारं तुमचं नाना प्रकारचे व्यसन जर तुम्हाला लागले, या सप्तव्यसनामध्ये जर पडलात तर तुमचं या ठिकाणी असणारं हित होऊ शकत नाही. तुम्हाला ज्या गोष्टी आपण आई वडिलाच्या ऐकत नाही त्या संतांच्या ऐकतो महाराज. कारण आई वडिलांपासून त्या ठिकाणी असणारं काय आपल्याला वेगळं मार्गदर्शन भेटत नाही, पण संताला आई वडिलाच्या पेक्षा या ठिकाणी असणारं आपण मानतो, आई वडिलाच्या पेक्षाही या ठिकाणी असणारं पुढे मानतो. त्यामुळं संतांच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो. त्यामुळे ज्या ज्या संतांनी सांगितलंय, ज्या संतांनी तुम्हाला या व्यसनातून या ठिकाणी असणारं मुक्ती करण्यासाठी अतिशय गोड सांगितलेले असतील, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणारं अतिशय प्रेमानं आपण ऐकलं पाहिजे. कारण आपल्याला ज्या गोष्टी काही गोष्टीपासून नुकसान आहे, या गोष्टी आपण जाणून असून सुद्धा त्यापासून दुरावत नाही. मात्र त्या गुरु महाराजांना किंवा त्या संतांना वाटतंय हे असणारे काय आहेत, मम अंश आहे असणारे आहेत. इथं आलेला प्रत्येक अंश असणारा त्या आनंद प्रभूचा आहे. जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचा असणारा तो अंश आहे, आणि त्या अंश असणारा या ठिकाणी असणारा नको त्या नादाला किंवा नको त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू नये, हीच असणारी संतांची भूमिका असते. संतांचे उच्चिष्ट सावडून सारे माझी इच्छा पूर्ण करून घेतली. आपण त्या संतांच्या उच्चिष्टातून या ठिकाणी असणार आपली जी इच्छा आहे, जी आपली कल्पना आहे, जी असणारे ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेतात त्यांच्या उच्चिष्टातून किंवा त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानातून आम्हाला प्राप्त करून घेता आल्या पाहिजेत. त्यांनी नाना प्रकारच्या उपदेश आपल्याला आम्हाला करतात. का करतात तर या ठिकाणी असणार तुमची असणारी जी तळमळ आहे, तुमचा विचार असणारा त्यांना रात्रंदिवस सतवतो महाराज. करावं या ठिकाणी असणारे यांचं हित करावं हीच असणारी त्यांची अपेक्षा असते. अनेक या ठिकाणी असणारं तुम्हाला उदाहरण सांगता येतील. देवालय ऋषी असतील, राजा दलाधना असतील, या ठिकाणी असणारं जमताग्निसुत या ठिकाणी असणारे त्यांच्या या ठिकाणी असणारा विचार जर सांगायचा म्हणाल तर या ठिकाणी असणारा आपल्याला ज्या गोष्टी किंवा भगवंत ज्या वेळेस आम्हाला भेटतो, भगवंत भेटल्यानंतर सुद्धा, कारण प्रत्येक रूपामध्ये तुमच्या आमच्या आसपास असतो. आता हे आपण सांगितले आनंद देवदत्त स्मरा सदोदिता, त्यांच्या भगवंत जवळ उभा, सुरुवातीलाच सांगून गेलो मी, कारण तो तुमच्या जवळ उभा आहे, मात्र आपल्याला त्याची जाणीव होऊ शकत नाही. ज्यावेळेस या ठिकाणी असणारा रेणुका मातेचा या ठिकाणी असणारा शिर उडवण्याचा या ठिकाणी त्यांच्या वडिलाकडून आदेश आला, त्याचा असणारा सिद्धांत खूप मोठा आहे, कदाचित वेळ लागल, मात्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस त्यांना उडवण्याचा या ठिकाणी असणारा सांगितलंय, त्यावेळेस अरण्यामध्ये नाना प्रकारचं या ठिकाणी असणारं तपस्या करत तो असणारा फिरू लागलेला होता परशुराम. नाना प्रकारचे फिरत असताना तेव्हा त्याला या ठिकाणी असणारा भगवंत कशा प्रकारचा भेटेल किंवा भगवंत या ठिकाणी असणारा मला कुठे भेटेल आणि कशा प्रकारचं या ठिकाणी असणारा त्याची माझी भेट होईल याच्यासाठी तळमळ करू लागलेला होता. मात्र त्यांनी सांगितलं की बाबा तुला भेटतेत, तुला भेटल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यावेळेस आपल्या करुणास्तोत्रामध्ये सांगतात, कोंब फोटे कावडी तुझी भेट होता. त्यावेळेस या ठिकाणी असणार तुझ्या ज्या खांद्यावरची जे लाकूड आहे, वाळलं लाकूड आहे, त्याला कोंब फुटेल जेव्हा, त्याची भेट त्याचा वारा लागल्यानंतर तिथं कोंब फुटेल आणि तो असणारा मालक असेल. हा असणारा तिथं पाहिलाच नाही. नंतर ज्यावेळेस कोंब पावला तेव्हा या ठिकाणी असणारा पालवी ज्यावेळेस पाहू लागला तेव्हा मात्र त्याला या ठिकाणी असणारं वाटलं की मालक मला भेटू नाही गेले, मात्र मला त्या या ठिकाणी असणारं त्यांची ओळख झाली नाही. अशा प्रकारचं तुम्ही आम्ही या ठिकाणी असणार आहोत. असेच संत या ठिकाणी असणारं तुमच्या आमच्या सान्निध्यात राहून, तुमच्या आमच्या जवळ राहून तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी असणारं रात्रंदिवस तळमळ करत आहेत. मात्र आम्हाला त्यांची या ठिकाणी असणारी जाणीव होऊ लागली नाही महाराज. का होत नाही तर या ठिकाणी असणारं आम्ही आमच्याच या ठिकाणी असणाऱ्या कुठल्या तरी वेगळ्याच मार्गामध्ये धुंद आहोत. आम्ही जो करत असलेला प्रपंच, आम्ही करत असलेल्या ह्या उपाध्या, हेच म्हणजे आम्ही सर्वस्व मानून बसलेलो आहोत. मात्र याच्याही पलीकडे काय असेल, याच्या पलीकडे या ठिकाणी असणार आम्हाला काही प्राप्त करायचं असेल, तो या ठिकाणी असणारा त्या निरालंब सिकरीचा असणारा तो मालक आहे.
सह्याद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवलग. सुखाचे हे जन दिल्या घेतल्याचे, दुःख समयाचे नाही कोणी म्हणले. आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी असणारा आपल्या प्रपंचामध्ये म्हणा, आपल्या संसारामध्ये ज्यावेळेस दुःखाच्या गोष्टी येतात, दुःख आम्हाला या ठिकाणी असणारं सहन करावं लागतं, त्या वेळेस या ठिकाणी सहाय्य करायला दुसरा कोणीच येत नाही. जर तुम्ही या ठिकाणी असणारा आत्मीयतेनं आवाज त्या निरालंब स्त्रीच्या मालकाला दिलात, दत्त दत्त अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं नामध्वनी लावलात, जय जय आनंद सद्गुरू अशा प्रकारचा नामध्वनी लावलात, तर मात्र तो असणारा सह्याद्रीचा असणारा मालक तुमचं सहाय्य करण्यासाठी तुमच्या असणाऱ्या अतिशय जवळ या ठिकाणी असणार तो सदा सर्व काळ राहील. त्यांना तळमळ आहे, कारण त्या निसदीनी या ठिकाणी असणारे जे असणार नामस्मरण आहे, निसदीन या ठिकाणी असणारे तुम्ही जण निसदीने करावे आनंद स्मरण, तेने जन्म मरण दुःख जाय सांगितले. आमचं जन्म मरणाचं दुःख या ठिकाणी असणारं जायचं असेल तर निसदीन या ठिकाणी असणारं करावं लागेल. सप्ताह झाला सोडून दिला, एका झाला सोडून दिला, महापूजा झाली सोडून दिली, किंवा आपली असणारी वायरी केली नंतर सोडून दिली, अशा प्रकारचं नाही, निसदीनच या ठिकाणी असणारं करावं लागेल. कारण ज्याप्रमाणे आम्ही प्रपंच नेटानं करतो, प्रपंचासाठी तळमळ करतो, प्रपंचासाठी खटापट करतो, नसलेली गोष्ट या ठिकाणी असणारा आणतो, त्याच प्रकारचं या ठिकाणी असणारं या परमार्थासाठी केलेली पाहिजे महाराज. परमार्थाला सुद्धा तितकंच या ठिकाणी असणार आम्ही रात्रंदिवस झटलं पाहिजे तर जमते. या कधीच या ठिकाणी असणारा त्याचा वेळ या ठिकाणी असणारा न दवडता, जेव्हा जेव्हा या ठिकाणी असणार आपल्याला वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा या ठिकाणी असणार काही क्षणाची या ठिकाणी असणारे विश्रांत वाटेल, तेव्हा तेव्हा या ठिकाणी असणार दत्तप्रभूच्या नामस्मरणाचं या ठिकाणी असणारं ध्यान लावायचं. कारण जेव्हा या ठिकाणी असणार त्या दत्तप्रभूच्या नावाचं, कारण अखंडित आपण किती वेळ करालो याच्यापेक्षा कसं करालो याला जास्तीत जास्त महत्व आहे. आपण जर आत्मीयतेने किंवा एकाग्रपणे जर आपण काही थोडासा जरी वेळ या ठिकाणी असणारं नामस्मरण केलं तर तेवढंच आपल्याला या ठिकाणी असणारा साठा होतो. आणि जगाला दाखवण्यासाठी जरी आपण अहोरात्र या ठिकाणी असणारं जरी करत असलं तर ते काही कामाचं नाही. आपल्या आत्मीयतेला माहित पाहिजे, आपल्या या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याला माहित पाहिजे की आपण करत असलेले नामस्मरण काही क्षणाचं जरी असलं तरी या ठिकाणी असणारं तेवढंच तुमच्या आमच्या हिताचं आहे. तेवढं आपल्याला अखंडित करावं लागेल. या ठिकाणी असणारं केलं तर या ठिकाणी असणारं मात्र नक्की तो पैल पार नेल्याशिवाय राहू शकत नाही. त्याचं कामच आहे महाराज त्यांना, कारण इतक्या लोकांचा उद्धार केला, इतक्या सगळ्याचा या ठिकाणी असणारं त्यांना सर्व सहाय्य केलंय, मग तुम्हा आम्हाला सहाय्यता करत नाही का? सगळ्याच सहाय्य असणारा तो करत असतो. कारण त्यांचं सुद्धा कार्य होतं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी असणारं नामस्मरण होतं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी असणारं हे सगळं करावं किंवा या सगळ्याला या ठिकाणी असणारं हिताचंच केलेलं होतं. अनहिताचं कोणताही या ठिकाणी असणारं साधू संत सांगत नाहीत. ज्यांना आपण संत मानलंय, साधू मानलंय, त्या सगळ्याकडून या ठिकाणी असणाऱ्या हिताच्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. कारण आपण आपापली विभागणी तुम्ही आम्ही करून घेतलेली आहे, आपापले या ठिकाणी असणारे विचार वेगळे करून घेतलेले आहेत, मात्र त्यांचे विचार वेगळे असू शकत नाहीत महाराज. कारण त्या सगळ्यांना या ठिकाणी असणारं तुमचं आमचं हितच व्हावं असं असतं. चंदनाच्या संगती सर्व वनस्पती चंदन होती, परंतु वेळूच्या पोटातील गाठी कदापि न जाते असे सांगितलेत. काही वेळेस आपल्याला वाटेल या ठिकाणी असणारं ती चंदन असणारी ती वस्तू आहे, ती असणारे जे साधू संत मंडळी असते अतिशय सुगंधित प्रमाणे या ठिकाणी असणारा सगळीकडे दरवळ देण्यासाठी चाललेले असतात. जगाचा उद्धार करावा हा असणारा त्यांचा मूळ हेतू असतो. त्यांचे जे अवतार कार्य असतं ते सगळ्याचं हित व्हावं हेच आहे. मग तिथून पुढे गेल्यानंतर सांगतात, दया क्षमा शांती वस्ती निरंतर जाती षड विकार षड रिपू. कधी होतात तर या गोष्टी असणाऱ्या त्या साधूंच्या जवळ गेल्यानंतर, संन्याशाच्या जवळ गेल्यानंतर. प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस जवळ गेलं त्या वेळेस या ठिकाणी असणारा आपल्याला नामस्मरणच हा असणारा एकच ध्यान सांगितलेले असतं. मग ते सर्व ध्यान आपण ध्यानस्थपणानं करावं, या 7 नामाचा विचार करावा, 7 नामस्मरण करावं आणि जीवाचं कल्याण करून घ्यावा हा असा असणारा त्यांचा हेतू असतो. मग तिथं गेल्यानंतर षडविकार षड रिपू या ठिकाणी असणारे आपाप दूर जातात. ते अशा एवढी असणारी शक्ती त्या संतांच्या संगतीत असते महाराज. कारण ही संत मंडळी ज्या मालकांच्या पासून आलेली आहे, ज्या मालकांचं कार्य घेऊन या कर्मसृष्टीला आलेले आहे, या कर्मसृष्टीवर त्यांचं कार्य अलौकिक अशा प्रकारचं आहे. मग त्यांचा आदेश तुमच्या आमच्यापर्यंत येतो, त्यांचं या ठिकाणी असणारं कार्य सिद्धीला न्यावं हे असणारी त्यांची संकल्पना तुम्ही आम्ही देखील या ठिकाणी असणार करावी लागते. मग षडविकार षडरिपू केल्यानंतर काय होते तर या ठिकाणी असणारे दया क्षमा शांती वस्ती निरंतर सांगितलेत.
अखंडित या ठिकाणी असणारा दया क्षमा शांती आपल्या जवळ आल्यानंतर पुढचा माणूस कोणीही असू द्या आपल्या, त्या पुढच्या माणसाविषयी आपल्या अविचार येत नाहीत, पुढच्या माणसाविषयी या ठिकाणी असणारे दुष्कर्म वाटत नाहीत, पुढच्या माणसाविषयी या ठिकाणी असणारा आपल्याला भेद वाटत नाही. तो कुठल्या संप्रदायाचा आहे हा भेद निर्माण होत नाही, तो कुठल्या जातीचा आहे हा भेद होत नाही, कुठल्या वर्णातला आहे हाही भेद होत नाही. आपल्याला इथं सांगत असताना सांगितले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 भेद आम्हाला करून दिलेले आहेत. आपण मोक्ष सिद्धांताच्या विचाराने केलं किंवा या ठिकाणी असणाऱ्या सिद्धांताच्या विचाराने केलं, आपण या ठिकाणी विचार करत असताना ब्राह्मण म्हणजे या ठिकाणी असणारं काहीतरी वेगळं स्वरूप असणारा, त्याला सोहळ्यामध्ये असेल किंवा या ठिकाणी असणारा जानवा असेल, तो काहीतरी या ठिकाणी असणारं वेद या ठिकाणी असणारा संपन्न असेल, अशाच या ठिकाणी असणारा आपण ब्राह्मण मानतो. क्षत्रिय म्हणजे या ठिकाणी असणारं रक्षण करणारा, वैश्य म्हणजे या ठिकाणी असणारा व्यापार करणारा, आणि शूद्र म्हणजे या ठिकाणी असणारं काहीतरी शेवटचे काम करणारा, अशा प्रकारचं आपल्याला पूर्वी आपल्याला मानायचं. पण आता त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. या ठिकाणी असणारं ज्ञान अर्जन करण्यासाठी किंवा ज्ञान जगाला वाटण्यासाठी भरपूर लोकांची या ठिकाणी असणारं उत्पत्ती झाली किंवा भरपूर लोक या ठिकाणी असणारं ज्ञान अर्जन करत आहेत. त्यामुळे त्याची व्याख्या या ठिकाणी असणारी बदलून गेलेली आहे. पण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणानं नेमकं काय करावं किंवा ज्ञान अर्जन किंवा ज्ञानाचं या ठिकाणी असणारं सगळ्या जगामध्ये वाटणाऱ्या ब्राह्मणाचं कार्य आहे. आपण कोणाला म्हणालो हे विचार करा. क्षत्रिय म्हणजे आमच्या धर्माचं रक्षण करणारा, आपण धर्म कुठला मानलाय आणि या धर्माचं रक्षण कोण करायलंय? धर्माचं रक्षण करत असताना आपण नेमकं या ठिकाणी असणारं कुठला धर्म रक्षण करायलो? वेगवेगळे धर्म आपल्याला सांगितले गेलेत आणि या धर्माचं रक्षण करायचं असताना आपल्याला क्षत्रियाचं काम आहे. वैश्य म्हणजे व्यापार, आपण व्यापार कुठला नफा तोटा या ठिकाणी असणारा, नफा तोटा कसा ओळखावा? गुरुमुखाने कळेल. देव सोडून दैवत पूजता पहिलीच पायरी आडेल. इथं सुद्धा नफा तोटा सांगितलाय महाराज. आपली पहिली पायरी कुठं अडाली? दैवताची आपण भक्ती केली किंवा दैवताचा या ठिकाणी असणारा संग केला, दैवताच्या संगतीत आपण गेलो तर आमची पहिलीच पायरी या ठिकाणी असणारे अडून बसायली. मग आम्हाला तो असणारा निरालंब सिकरीचा कधी या ठिकाणी असणारा आपल्याला तिथं जाता येईल? ज्यांचं आपण भजन करायला, पूजन करायला, ज्याच्या संगतीत आपण राहायचा प्रयत्न करायला, तो कधी सहाय्य करेल? आपण इथं या ठिकाणी असणारे दैवताच्याच नादामध्ये गुरफटून पडायलो, दैवताच या ठिकाणी असणारा भजन करायलो, दैवताच या ठिकाणी असणारं त्यांचे सांगितलेलेच काम करायलो. या गोष्टीमध्ये आपण खूप या ठिकाणी असणारा मागे पडलेले आहोत महाराज. याच्यातला फरक जो कोणी जाणून देईल तो असणारा खरा गुरु आहे. आपण गुरु या ठिकाणी असणारा आता काही कमी राहिलेलं नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशेष सांगावं लागायले, गुरुची आता काही कमतरता राहिलेली नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागी या ठिकाणी असणारे गुरु झालेले आहेत, घरोघरी गुरु झालेत. मात्र दैवतामध्ये आणि देवामधला फरक या ठिकाणी असणारं जाणून घेणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आपण स्वतः कोशिश केली पाहिजे किंवा नेमकं यांचं आपलं काय चाललंय, आपल्याला काय करायचं होतं किंवा काय सहाय्य करायचं आहे, काय साध्य करायचं आहे आणि साध्य झालंय काय, आणि किंवा साध्य आपल्याला करून घेत असताना सांगणारा माणूस नेमकं काय सांगायलंय, कोणासाठी सांगायलंय, कशासाठी सांगायलंय? तो स्वहिताचा विचार करायलाय का तुमच्या हिताचा विचार करायलाय? दैवते हात जोडीती पहा, त्या काळाशी दाक अनंत ब्रह्मांड उभारले, त्यांचे आपण नाही का सांगितलंय? ते दैवत सुद्धा त्या मालकाच्या पुढे हात जोडून उभं टाकलेले आहेत. त्यांना सुद्धा वाटायलंय की बाबा अशा प्रकारचा या ठिकाणी असणारा तो एकच असा असणारा मालक आहे ज्यांच्याकडून आम्हाला तिथपर्यंत जाण्याचा असणारा सहाय्यता होऊ शकते. मग आम्ही जर दैवताची पूजा का करावी हो महाराज? तो असणारा मालक जर आम्हाला सापडला, जोपर्यंत दत्त महाराजांचं भजन आम्हाला कळालं नाही, दत्त महाराज काय होते ही गोष्ट आम्हाला कळाली नाही, तोपर्यंत आपण इकडे दैवताच्या नादाला लागले असाल तर अडचण नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला या 7 नामाचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय, कोण्या नामानं जीवाचा उद्धार होते हे तुम्हाला कळालंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहाय्य झाल्यात, हे गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात, अजूनही तशा प्रकारचं या ठिकाणी असणारं का वागावा असा असणारा विचार आहे. ते निरालंब सिकरीचा असणारा रहिवास किंवा निरालंब सिकरीचा मालक असणारा प्रत्येकाला सहाय्य होईल अशा प्रकारचं नाही. त्याच्या ज्या असणाऱ्या त्यांची जे गोष्ट आहे किंवा त्यांना या ठिकाणी असणाऱ्या प्राप्त किंवा पात्रता आहे ती त्यांनाच प्राप्त होऊ शकते. तिथपर्यंत काय सगळे जाण्याचा प्रयत्न केले नाहीत का? अनेक लोक तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेत, पण तिथपर्यंत जात असताना वाटत असणारे ह्या सगळ्या अडथळे निर्माण झालेत. नाना प्रत्येक पदाला या ठिकाणी असणारी त्यांची अडवणूक झाली आणि पदाला त्यांची स्थापना झाली आणि तिथेच राहून गेलेत.
मात्र या 40च्या पुढे असणारा ज्यांचा अधिकार आहे, 40च्या पुढे ज्यांना जाण्याची ज्याची क्षमता आहे, तिथपर्यंत गेलेत तेवढेच या ठिकाणी असणारे त्या मालकाच्या पायापाशी समाविष्ट झालेले आहेत. बाकीच्यांना या ठिकाणी असणाऱ्या ह्या गोष्टी सहाय्य झालेल्या नाहीत. करा अथवा सोडा मृगजळ संसार उभय पक्षी सार नाम सांगितले. तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारचं सांगितलं नाही, तुमच्या स्वइच्छेवर सोडून टाकलेले आहेत. तुमच्याकडे त्याची या ठिकाणी असणार अशी काही जोर जबरदस्ती नाही. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी असणार पूर्णपणे अधिकार देऊन टाकला मालकाने. करा अथवा सोडा मृगजळ संसार सांगितलंय. तुम्हाला संसार म्हणजे या ठिकाणी असणारं सर्वस्व आहे तुम्हाला असं वाटायले का? संसार म्हणजे या ठिकाणी असणारं तुम्हाला सर्व साध्य होते असं काही वाटायले काय? असं काही नाही महाराज. मृगजळ संसार सांगितलाय. मृगजळ काय आहे ही गोष्ट ज्याला कळाली तो संसारामध्ये निपुण राहत नाही. मृगजळाप्रमाणे या ठिकाणी असणारं ज्याप्रमाणे आपण पाठीमागं लागतो, उन्हाळ्यामध्ये आपण ज्या आपल्या रोडवर दिसत असलेल्या पाण्याच्या पाठीमागं ज्याप्रमाणे या ठिकाणी असणारा जे पक्षी लागतात त्या प्रकारे आपण या संसाराच्या पाठीमागं लागलेले आहोत. संसाराने सगळ्या गोष्टी सहाय्य होतात किंवा साध्य होतात हा असणारा आमचा भ्रम आहे. संसारामध्ये राहू नका असं नाही, संसार असावे असूनही नसावे असे सांगितले. तुमच्या या संसारामध्ये सांगत असताना अगोदरही सांगितलं मी, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही. प्रपंच असणारा तुम्ही करू नका अशातला भाग नाही. प्रपंच करत असताना त्या पद्धतीचा करा जेणेकरून या साधू संतांचं असणारं तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस आगमन होईल त्यावेळेस या ठिकाणी असणारं तुम्हाला त्या साधू संतांचे पूजन करता आलं पाहिजे. तुमचा मान सन्मान, तुमचा वैयक्तिक मान सन्मान झाला पाहिजे. त्या साधू संतांचं पूजन करून त्यांचा मान सन्मान करता आला पाहिजे. साधू संत येती घरा तोची या ठिकाणी असणारं दिवाळी दसरा आपण म्हणतो किंवा ते या ठिकाणी असणारं आपलं हित करून घेण्याचं एक साधन आपल्याला प्राप्त झाले आहे. ही संत मंडळी उगाच कोणाच्या घरी जात नाहीत महाराज. तुमचं काहीतरी पूर्वीजनींचं पुण्य संचित काही तुमच्याकडे असेल तर हक्कानं तुमच्या घरी येतात. बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना वाटतं आमच्या घरी काय येत नाहीत. आपल्याकडे सुद्धा तो साठा करायचा असेल तर नामस्मरणाचा असणारा ध्वनी आपल्याला अखंडित पेटून ठेवावं लागेल. आपला पूर्वापार माझा सुकृताचा लेश म्हणून हा क्लेश दूर झाला. पाय आठविले त्या सद्गुरूचे अंध पडदेचे तुटले दोरे या ठिकाणी सांगितलेत. अंधपडदेचे जे दोर आहेत ते आपोआप तुटून जातात कधी तर या ठिकाणी असणारे त्या सद्गुरू महाराजांचे जे आम्ही पाया ठेवले तर. मग इथे विचार करत असताना सांगतात बाबा हे काय दिसायला आमच्या दृष्टीला दिसलेले सगळं योग्य आहे का? दृष्टीला दिसत असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या आहेत का किंवा आपल्याच आहेत का? तेव्हा आम्हाला सांगितले दृश्य हे बाजार नाशिवंत पसारा. दृश्य हे बाजार नाशिवंत पसारा आपुल्या मनाशीच विचारा. मग पुढे जाऊन महाराज सांगतात अविनाश आनंद नामधरा कंठी हृदय संपुष्टी साठवावे. काय करा महाराज तर तुम्हाला हे दृश्य दिसणारा हा नाशिवंत पसारा तुमच्या पुढे या ठिकाणी असणारा मांडण्यात आलाय किंवा हा दृश्य दिसत असला सर्व नाशिवंत पसारा आहे. ही गोष्ट तुम्हाला जर कळली, तुम्हाला आत्मसात करायची असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा असणारा सगळा पसारा व्यर्थ आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आल्यानंतर अविनाश आनंद नामधरा कंठी हृदय संपुष्टी साठवावे म्हणायत. फक्त ते एक नाम तुमच्या कंठामध्ये धरा, बाकी तुम्हाला कुणाचीच कशाची भीती राहत नाही. कितीही या ठिकाणी असणारा शेडरिपोचा असणारा तुमच्यावर या ठिकाणी असणारा भडीमार असू द्या, या लोकांचा तुमच्यावर कितीही प्रकारचं वर्चस्व गाजण्याचा प्रयत्न करू द्या, तुमच्या आमच्या भोवती कितीही या ठिकाणी असणारा वाईट वासनाचा विचार करू द्या, बाकीचं कोणीच तुम्हाला या ठिकाणी असणारं तिथपर्यंत जोर जबरदस्ती करू शकत नाही. फक्त तो एक मालक आपलासा करावा, त्या मालकाच्या सानिध्यात राहावं, तो मालक या ठिकाणी असणारा आपलासा करून त्याचं नामस्मरण करावं. याच्यामध्ये कुठलंच या ठिकाणी असणारा मतभेद ठेवलेला नाही, भेदभाव ठेवलेला नाही, पुरुष स्त्री नाही, या ठिकाणी असणारा कुठल्या लिंगाचा या ठिकाणी असणारा भेदभाव ठेवलेला नाही, वर्णाचा भेदभाव ठेवलेला नाही, कुठलाच भेदभाव जातीचा भेदभाव ठेवलेला नाही. सर्वांशी इथे आहे अधिकार, प्रत्येक माणसाला या ठिकाणी असणारा इथे अधिकार आहे. फक्त शुद्ध मन असणारा तो माणूस या ठिकाणी असणारा या मंदिराच्या स्थळावर यावं, या व्यासपीठावर यावं, नामस्मरणामध्ये यावं. त्याच्यामध्ये कुठली या ठिकाणी असणार कुठली गोष्ट तुम्हाला दूर नाही. मात्र या ठिकाणी असणारा त्या गोष्टीचा आपण विचार करून बाजूलाच राहतो आणि नको त्यांचा सहवास केल्यामुळं नको ते लोक तुमच्या आमच्या संगतीत या ठिकाणी असणारे येतात आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी संची आमची आगेकूच आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न आहे, तीच गोष्टी या ठिकाणी असणार करू देत नाहीत. भक्ती मार्गाचा विचार आम्ही करत असताना भक्त या ठिकाणी असणारा कसा असावा आणि या ठिकाणी गुरु कशा प्रकारचा असावा, या असणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणाऱ्या सिद्धांताच्या माध्यमातून मांडून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत्या केल्यात. आम्हाला त्या उकलून सांगणारा चांगला भेटला पाहिजे आणि ऐकत असताना आपणही तितक्याच शुद्ध मनाने या ठिकाणी असणारा ऐकला पाहिजे.
शुद्ध अंतकरण या ठिकाणी असणारं ठेवून त्या आत्मसात केल्या पाहिजे, जेणेकरून आत्मसात केल्या की आपल्याला बाकीच्या गोष्टीचा या ठिकाणी असणारा विचार करावा लागत नाही. इथून या ठिकाणी असणारा मुक्ती म्हणजे मुक्तीच मिळते. मात्र या ठिकाणी असणाऱ्या नाना प्रकारच्या आपल्या विचाराच्या भ्रमणेमुळं कदाचित आम्ही अडकून पडायलो की काय. नको नको म्हणा दुष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरशी, शेवटला सांगितले 32व्या अभंगामध्ये सांगतात महाराज. बापूजी पाटलांचे जेव्हा विचारणा सगळ्या विचारत शेवटला आले त्यावेळेस बापूजी पाटलांना महाराजांनी सांगितलंय नको नको म्हणा दुष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरशी. आमच्यात आणि त्या दत्त महाराजांमध्ये किंवा आमच्यामध्ये आणि गुरु महाराजांमध्ये कधी अंतर पडालाय, कधी या ठिकाणी असणार आम्ही एकमेकापासून दुरावल्या चाललोय, तेव्हा सांगतात बाप्पा ही असणारी जी वासना आहे, विचार वाईट आहे, ही असणारी आम्हाला काय करायली तर तुमच्या चरणापासून दूर या ठिकाणी नेत आहे. आणि जेव्हा तुमच्यापासून चरणापासून आम्ही दूर गेलो तेव्हा मात्र या ठिकाणी असणारा आम्ही कोण आहे हे आम्ही विसरून पूर्णपणे चाललेले आहोत. आम्ही तुमचे अंश आहोत, तुमचंच सर्वस्व करावं हा असणार आमचा विचार जरी असला तरी या काही लोकांच्या संगतीत आल्यामुळं आम्हाला योग्य तो मार्ग या ठिकाणी असणार पडत नाही. अंतरलो चरण फजिती झाली जीवाची म्हणलेत. तुमचं जे चरण अंतर पडला, तुमच्या चरणापासून आम्ही दुरावल्या गेलो तर या जीवाची फटफट फजिती झालेली आहे. एक नाही तर 83,99,999 इतक्या वेळा आमच्या या जीवाची फजिती झालेली आहे. लोकांनी आम्हाला नाना प्रकारचं या ठिकाणी असणार कोणी पायाखाली तुडले, नाना ठिकाणी आम्ही बघितलंय. नाना प्रकारच्या नाल्याचे या ठिकाणी असणार आम्ही किडे झालो, जीवजंतू झालो. लोक या ठिकाणी काय काय केलेत आमच्या सोबत या ठिकाणी असणार आता आम्हाला ते सांगता येणार नाही. एवढी आमची अवस्था झाली. आता तरी या ठिकाणी असणार त्या गोष्टीमध्ये आम्हाला पडू नये किंवा पडायची वेळ येऊ नये अशा प्रकारची विचारणा बापूजी पाटलांनी ज्या वेळेस केली त्या वेळेस प्रत्येक अभंगातून सांगितलंय. या बापूजी पाटलांना आणि जगमित्र मारुती पाटलासारख्या अनेक भक्तांना आपल्या जवळ घेऊन प्रत्येक गोष्टी नुसते या ठिकाणी असणाऱ्या अभंगातूनच नाही तर या संसारातून पैलतीर जाण्यासाठीच्या प्रत्येक गोष्टी सांगत गेलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस या ठिकाणी असणारं सतमार्ग दाखवलेत. निमित्त होतं त्यांचं तुमच्या आमचं या ठिकाणी असणारं सगळ्याचं कल्याण व्हावं. कारण या कर्मश्रेष्ठी किंवा तुमच्या आमच्या संसाराचे ज्या लोक आहेत किंवा संसारामध्ये तुम्ही आम्ही गुरफटून गेलेले आहोत. आणि हे सगळं करत असताना जीवाच्या हिताचा जो सोयरा आहे, आपण काय करतो सोयऱ्या या ठिकाणी असणाऱ्या कोणाला म्हणतो तर सोयरे ते माझे परज्ञानी संत सर्व गणगोत पूर्ण तेथे. आपण ह्या सोयऱ्यांच्या नादामध्ये या ठिकाणी असणाऱ्या कदाचित या गोष्टी विसरून आजूबाजूला चाललेल्या आहोत. पण सोयरा कोणता करावा, कोण्या सोयऱ्याच्या संगतीनं आमचं हित होते. तिथे या ठिकाणी असणाऱ्या प्रसादबन महाराजांना सांगितलंय. प्रसादबन महाराजांना अतिशय सुंदर अशा प्रकारचा अनेक या ठिकाणी असणाऱ्या अभंगाची रचना केलेली आहे. सोयरे ते माझे परज्ञानी संत सर्व गणगोत पूर्ण तेथे सांगितले. सगळ्या गणगोत असणाऱ्या त्या परज्ञानी संताजवळ आहे. आणि त्या परज्ञानाचा पसारा तुमच्या आमच्यापर्यंत बाळगिरे महाराजांच्या या ठिकाणी असणाऱ्या रूपानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचता केलाय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं मार्गदर्शन प्रत्येकाला दिलेले आहे. प्रत्येकाला हित व्हावं, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी साध्य व्हाव्यात अशा वाटायल्यात. मात्र सतमार्गाने जात असताना या ठिकाणी असणाऱ्या अनेक लोकांचं जे गोष्टी होतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी असणारा आपल्याला सावधपणाने राहावं लागल. सावधान मुखी बोला गुरुवचन, काळाचे भय आहे काही करावे स्मरण. आपल्याला सावधान प्रत्येक वेळेस करत चाललेले आहेत महाराज. मात्र सावधान झाल्यानंतर सुद्धा जर आमची झोप जात नसेल तर या ठिकाणी असणारा आपल्याला प्रत्येकदा या ठिकाणी असणार याच सप्त्यामधून, याच नामस्मरणामधून, याच ऐक्यामधून, अशाच या ठिकाणी असणाऱ्या सत्कार्यामधून तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम ही संत मंडळी करते महाराज. या संत मंडळीच्या या ठिकाणी असणारं तेवढं सहाय्य करून आपण सहकार्य केलात तर जीवाच्या हिताचा या ठिकाणी असणारा दुरावा होणार नाही. आज शेवटला सांगतात अंतरी बाहेरी आनंद व्यापिला. बाळगुरु बापूजीला सांगत असे या ज्याची रचना तुमची आमची केलेली आहे, पिंडाची आणि ब्रह्मांडाची जी रचना केलेली आहे तिथं प्रत्येक ठिकाणी असणारा आनंद आहे. तुम्हाला कशा प्रकारचा घ्यायचा आहे आणि या आंतरी आहे आणि बाहेर आहे या दोन्ही ठिकाणी असणारा तो आनंद मालक आहे. मग या ठिकाणी असणारी एवढी सगळी जी रचना केली या रचनेमध्ये तुमच्यासाठी तो बाहेर आहे आणि आंतर्य आहे अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं ज्ञानामृत बापूजी पाटलांना पाजवलं. बापूजी पाटलांना वाटलं की बापा आतापर्यंत या ठिकाणी असणाऱ्या मालकांना आमच्यासाठी अनेक कष्ट घेतलेले आहेत.
आणि हे कष्ट मालकाने घेतलेले आहेत आणि या जगापर्यंत आपण नेऊन पोहोचत करावं म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी असणारा आणून पोहोचत केलं. वेळ या ठिकाणी असणारा ज्या एक एक क्षण या ठिकाणी असणारं तुमच्या आमच्यासाठी वेचलं आणि प्रत्येक गुरुभक्तापर्यंत असणारा बापूजी पाटलांना अनेक अभंगाची निर्मिती केली आणि परत त्यांनी टिप्पणी या ठिकाणी असणारं तुमच्या आमच्यापर्यंत आणून दिले आहे. प्रत्येक आरतीमध्ये या ठिकाणी असणारं तुम्हा आमचं जे हित आहे किंवा या ठिकाणी असणारं त्या मालकाची स्तुती केलेली आहे. आपण आपल्याकडे या ठिकाणी असणारं फार मोठी गफलत होत आहे. ज्या लोकांना या ठिकाणी असणारे कवडी मोल किंमत आहे त्यांची स्तुती आपण नाना प्रकारची करतो. मात्र ज्या मालकाची स्तुती केल्यानंतर आम्हाला हित प्राप्त होते अशा असणाऱ्या त्या निरालंब श्रीच्या मालकाची स्तुती करायला पाहिजे. त्यांची स्तुती या ठिकाणी असणार आपण ज्या पूजेची या ठिकाणी असणारा शेवट असतो त्यावेळेस आपण त्यांची स्तुती करतो. जय जय परमानंद आहे, अव्यक्त आहे, देवादिदेव आहे, नित्य स्वरूप आहे, निरालंब स्वरूप आहे, अशा प्रकारच्या या ठिकाणी असणारी त्यांची स्तुती करत असतो. आणि त्यांची स्तुती केल्यानंतर मात्र या ठिकाणी असणारे या मनाला समाधान मिळते. मनाला जे ठिकाणी समाधान मिळण्यासाठीच हा भक्तीचा मार्ग आहे. कुठला मार्ग अवलंबावा हा जास्त त्याचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी या ठिकाणी असणारा मी आनंद संप्रदायाचा एक पाईक म्हणून या ठिकाणी असणारा तुमच्याकडे कुठली जबरदस्ती करत नाही. कारण आजपर्यंत आपण करत असलेल्या कार्यामध्ये कुठलंच या ठिकाणी असणारं कोणाला हे घ्या ते घ्या म्हणल्यामुळं कोणी येत नाही. तुम्हाला ज्या गोष्टीची निवड करायची आहे, ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील ते घ्या. मात्र या जीवाचं हित ज्याच्याकडून होत असेल, या जीवाचं हित सांगणारा जो कोणी असेल, कुठलाही संप्रदाय असू द्या, संप्रदायाविषयी आता भेदभावाची आपल्याला गरज नाही. कारण आपल्याला धर्माचं काम करत असताना अशा प्रकारचा भेदभाव करूनही आपल्याला चालणार नाही. ज्याला जो आवडेल किंवा ज्या ठिकाणी असणार तुमचा विश्वास बसेल त्या संप्रदायाविषयी तुम्ही या ठिकाणी असणारा निश्चिंती राहा. मात्र या जीवाचं हित जो कोणी सांगत असेल त्याच या ठिकाणी असणारा नामस्मरण करा आणि त्यांच्याच या ठिकाणी असणारा सान्निध्यात राहा. कारण तुमचं हित व्हावं हीच असणारी त्या जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांची असणारी संकल्पना आहे. या कार्यक्रमामध्ये भरपूर या ठिकाणी असणाऱ्या सन्मान्य म्हणण्यापेक्षा नामांकित अशा प्रकारचा सर्व कीर्तनकाराचा समावेश झाला. त्यांच्याकडून या ठिकाणी असणारा परज्ञानाचा भांडार तुमच्या पुढे उघडण्यात आलं. खूप या ठिकाणी असणारं ज्ञान अर्जन तुमच्यापर्यंत झालं. ज्ञानाचा सागर तुमच्या पुढे उघडा करून गेलेले आहेत. आता मी काही जास्तीचं सांगणार नाही. कार्यक्रमाचा शेवट करत असताना आपल्या इथं ज्यांच्या कृपाशीर्वादाने ज्यांच्या दर्शनातून हा कार्यक्रम चालत आहे अशा असणारे आमचे गुरुवर्य समगिरीजी महाराज, गुरु जयगिरीजी महाराज, मठ संस्थान टाकळगाव, नांदगाव, अनेक ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या मठ संस्थानाचा कार्यक्रम आहे किंवा मठ संस्थानाच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी असणारा भक्तांचा उद्धार त्यांच्याकडून होत आहे. या कार्यक्रमामध्ये नामांकित अशा प्रकारचे सर्व कीर्तनकार या ठिकाणी असणारे येऊन गेलेले आहेत आणि त्यांचंच या ठिकाणी असणारं मार्गदर्शन तुम्हा सर्वांना गावकऱ्यांना मिळालं आणि तुमच्या गावकऱ्यांचं या ठिकाणी असणारं कल्याण व्हावं हीच असणारी अपेक्षा. ज्यांच्याकडून इथले या ठिकाणी असणारे ज्या दत्तचरणी लीन झालेले दत्तप्रसाद राजगिरी यांचं या ठिकाणी असणारं आम्हाला त्यांच्याविषयी गत वर्षीच्या या ठिकाणी असणारी माहिती सांगितलेली आहे. दत्तचरणी ते लीन झालेले आहेत आणि आपल्या सर्व गावकऱ्यांचं सहकार्य देखील या जो गतवर्षीचा भव्यदिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम सवाखंडी तांदळाची गतवर्षीची महापूजा आणि सुंदर अशा प्रकारचं नियोजन सर्वांचं होतं. खूप जिल्हाभर हा कार्यक्रम गाजला आणि इथूनही पुढे ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस सर्व गावकऱ्यांचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. आणि ज्या गुरु महाराजांच्या अपेक्षा आम्हाला आहेत कारण या कार्यक्रम करत असताना आम्ही हे महापूजेचं किंवा ज्या ठिकाणचं असं प्रवचनाचे कार्यक्रम मिळतात सर्व गुरु महाराजांच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या सहकार्यातूनच हे कार्यक्रम मिळत असतात. आम्ही काय तेवढे मोठे या ठिकाणी असणारे कोणते नामांकित नाही आहोत. फक्त त्यांच्या पायापाशी जागा मिळाली म्हणून आज कुठे या ठिकाणी असणारं तुमच्या समोर बसण्याचा धाडस आमचं झालेलं आहे. त्यांची कृपाशीर्वाद आमच्यावर असावा आणि हीच या ठिकाणी असणारी सेवा सदैव या ठिकाणी असणारी घडत जावी. तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांना नम्र विनंती आहे. परत एकदा विनंती करतो की कुठलाही मतभेद न करता सर्वांनी कार्यक्रमामध्ये सामील व्हावा. अशाच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी असणारा सेवा करण्यापूर्वी सद्गुरु महाराज की जय.
शरण शरण सद्गुरुनाथा शरण शरण सद्गुरुनाथा तुझ आलो अवधूता तुझ आलो अवधूता तुझ आलो अवधूता तुझ आलो अवधूता शरण आली याची लाज शरण आली याची लाज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज मागण लई नाही मागण लय नाही मजला ठाव द्यावा पायी मज ठाव द्यावा पायी मज ठाव द्यावा पाये मज ठाव द्यावा पाये जन्म मरणाची वेता जन्म मरणाची व्यथा बापूजीची चुकवी दत्ता बापूजीची चुकवी दत्ता बापूजीशी चुकवी दत्ता बापूजीशी चुकवी दत्ता माझ्या या सेवेमध्ये जर कुठं काही एखादा शब्द चुकला असेल किंवा माझ्या पात्रतेपेक्षा जास्तीचा गेला असेल तर आपण सर्वजणांनी मोठ्या मनानं माफ करावं, कारण या ठिकाणी सेवा देत असताना पात्रतेपेक्षा जास्त अशा प्रकारचा कुठला शब्द गेला असेल तर आपण सर्वांनी माफ करावे ही कळकळीची विनंती. हार्दिक